नमस्कार. आपण 16व्या अध्यायातल्या दैवी गुणांचा अभ्यास करतोय. पहिला श्लोक आहे, अभयम सतसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमशयज्ञश्च स्वाध्यायस्तप अर्जव. त्यातल्या तप या गुणाचा आपण मागच्या वेळेस विचार करायला सुरुवात केली होती. आपण असं पाहिलं होतं की अगदी ज्याला आदिदेव म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात, यालासुद्धा तपश्चर्या करावी लागली. त्याच्याविषयीची पुराणातली कथा आपण मागच्या वेळेला पाहिली होती. कुठलीही गोष्ट मिळवायची तर त्याच्यासाठी शरीराला कष्ट द्यावे लागतात. तपश्चर्या करावी लागते म्हणजे शरीराला कष्ट द्यावे लागतात असा आपण विचार केला. माऊलींनी आपल्याला निरनिराळ्या दृष्टांत देऊन हा मुद्दा पटवून देणारच आहे. त्या ओव्या आपण पाहणारच आहोत. माऊलींच्या ओव्यांचा विचार करताना आपण ज्या गीतेचा अभ्यास करतो आहे त्या आत्मज्ञानासाठी आपल्याला काय करायला हवं तर तप करा. आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी तप करायला हवं. अशासाठी काही दृष्टांत माऊली देतील ते आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी आपल्याला असं पाहावं लागेल की सामान्य आम्हालासुद्धा कुठलीही गोष्ट काही चांगलं मिळवायचं असेल, काही यश मिळवायचं असेल तर कष्ट घ्यावे लागतात, तप करावं लागतं. अगदी रूप किंवा काय आत्मज्ञान प्राप्ती याच्यासाठी तर तप करायला हवं, ते माऊली सांगतील ते पाहणारच आहोत. पण शरीराला कष्ट दिल्याशिवाय, शरीराला झिजवल्याशिवाय, शरीराला त्रास दिल्याशिवाय त्या शरीराचं सामर्थ्य वाढणार नाही. आपल्याला जे काही मिळवायचं आहे ते मिळवता येणार नाही. ह्याला तप म्हणायचं. आणि म्हणून आधी आम्हा सामान्य मंडळींना तप करायचं म्हणजे काय ह्याचा आपण विचार करूया. तर या तपामध्ये सुद्धा सात्विक, राजस, तामस काय मिळवण्यासाठी आपण हे करतो आहोत, हेतू आपला काय आहे त्याच्यावर आपलं अवलंबून असतं. म्हणजे देहसुखाचा जराही विचार न करता परमात्म्याची प्राप्ती करून घेणं, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी काही साधना करणं हे सात्विक तप आहे. अगदी बरोबर आहे. सगळ्या प्राणीमात्रांमध्ये ईश्वर आहे असं ओळखणं आणि त्यासाठी त्या ईश्वराची सेवा म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांची सेवा करणं, स्वतःला त्या सेवेमध्ये वाहून टाकणं, तन मन धन त्या परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जोडणं, असा सगळा विचार ह्या स्वरूप ज्ञानासाठी, आत्मज्ञानासाठी आहे. त्याला तप म्हणायचं. अगदी बरोबर आहे. खरं तर असं आहे की ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाते सांभाळी असा विचार केला तर ज्याला हा ब्रह्मानंदाचा अनुभव घ्यायचा आहे त्याचा शरीराचा विचारच नाही आहे, देहाचा विचारच करायचा नाही आहे. चंदनासारखा देह झिजवायचा आहे. समर्थ मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. या समर्थांचा संदेश लक्षात येईल आपल्याला की स्वतःचा देह झिजवायचा आणि सगळ्यांना सुगंध द्यायचा. चंदनाचं काम ते आहे. आपण स्वतः झिजायचं आणि दुसऱ्याला आनंद द्यायचा. हे जो तप करणार आहे त्या तप करण्याचं ते आपण कष्ट घ्यायचे, कष्टाने देह झिजवायचा आणि दुसऱ्याला सुख द्यायचं, हे तप, याला तप म्हणायचं. म्हणजे नचिकेत यमदेवाकडे गेले आणि नचिकेताने जे केलं की त्याला आत्मज्ञानाची प्राप्ती हवी होती. किती प्रलोभनं त्याला दाखवण्यात आली, परंतु तो जराही प्रलोभनाला बळी पडला नाही. तो म्हणाला मला आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा हवी आहे. त्या निश्चयाशी तो असा अगदी ठाम होता. हे जे नचिकेताचं तप आहे हे सात्विक तप आहे. आपण चंदनाचे परित्वा झिजावे असं म्हटलं म्हणजे आपल्याला सात्विक तप काय ते कळलं की झिजायचं, दुसऱ्यासाठी झिजायचं आहे, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी झिजायचं आहे. राजस तपाचा विचार केला तर 14 विद्या 64 कला ज्या आहेत त्या मिळवणं आणि त्या मिळवण्याकरता जो काही दीर्घ परिश्रम करायला लागतात, दीर्घ उद्योग करायला लागतात, त्याला राजस तप म्हणायचं. निरनिराळे जागतिक कीर्तीचे जे विज्ञानातले संशोधक असतात, प्रयोगशाळेमध्ये काम करणारे असतात, त्यांचा जर आपण विचार केला तर खरोखरच त्यांचं जे आहे ते राजस तप कसं की त्यांनी सगळ्या आपल्या सुखाच्या गोष्टींना दूर लोटलेलं असतं. खरोखरच म्हणजे रात्रंदिवस ते काम करत असतात. अगदी आपली तहान भूक विसरून ह्या संशोधनाचं काम ते करत असतात. आणि मग त्याच्यातून ते त्या संशोधनामधून त्यांना प्रतिष्ठा मिळते, त्यांना काही प्रसिद्धी मिळते, कीर्ती मिळते, ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून त्यांना राजस तप म्हणायचं. आपण देशाचा विचार करताना जर पाहिलं की आपल्या देशावर ब्रिटिशांनी राज्य केलं, ते जेव्हा राज्य करायला इथे आले तेव्हा
की जी ब्रिटिश तरुण मंडळी आली त्या मुठभर तरुणांनी आपल्या इथे साम्राज्य त्यांचं प्रस्थापित केलं. भारतात जेव्हा ते आले तेव्हा म्हटलं तर न डगमगता ही तरुण मंडळी, ब्रिटिश मंडळी न घाबरता अशी दुसऱ्या देशांमध्ये म्हणजे आपल्याकडे ती आली. खरं पाहायला गेलं तर आपली भाषा, आपल्या इथले रीतिरिवाज, आपल्या इथली सगळं हवामान हे सगळं त्यांना समजून घ्यावं लागलं, त्याला तोंड द्यावं लागलं. त्यांनी इथल्या सगळ्या लोकांशी त्यांना साम्राज्य पसरायचं होतं, त्यांना राज्य आपल्यावर करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी जे काही केलं त्याला राजसतप म्हणायचं. आपण देशाचा विचार करताना हा पण विचार करू की कुठे कुठे त्या तपच, पण त्याला राजस्व का म्हणजे जसं आता ब्रिटिशांचं उदाहरण दिलं तसं आणखी एक उदाहरण देते की ख्रिस्ती धर्मप्रचारक आपल्या भारतामध्ये आले. खरं तर त्यांचा विचार केला तर ते त्यांचं घरदार आप्त इष्ट सोडून काही आपल्या अन्नपाण्याचा भुकेचा विचार किंवा त्याच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी मोडून निराळ्या वातावरणामध्ये ते आपल्याकडे आले. पण त्यांचा हेतू काय होता, तर हेतू लक्षात घेतला तर ते आपल्या इथल्या वनवासी, आदिवासी म्हणजे अज्ञानी अशिक्षित सगळ्या मंडळींना त्यांनी काय केलं तर सेवेचं मदतीचा हात दिला असं दाखवलं. प्रत्यक्षात ते करण्यामागचा त्यांचा हेतू धर्मांतर असा होता, पण आपल्या अशिक्षित जनतेचा फायदा घेतला आणि धर्मांतर त्यांच्याकडून करवले. हे जे की आहे हे त्यांनी स्वतःला त्रास करून घेतला, पण त्यांचा हेतू काय होता तो हेतू विचार घेतला तर हे राजसतप आहे. सगळं म्हणजे सर्व पाहूनही काहीच न करणारी असतात किंवा नुसती बडबड करणारी असतात, यांचंसुद्धा हे तामस्वरूपच असतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक कृतीमागे कष्ट दिसले तरी ते कष्ट कशासाठी आहेत याचा विचार करून ठरवायला लागेल की हे तप कशासाठी आहे. तर नचिकेताचं ध्रुवबाळाचं उदाहरण घेतलं तर ते बरोबर आहे, दुसऱ्यांसाठी ते करताय त्यावेळी ते सात्विकप होतं. पण आता हे जे की आपण पाहतोय उदाहरणं ही सगळी त्यांनी कष्ट केले, परंतु त्यांचा हेतू काय होता तो विचार घेतला तर त्यांना प्रसिद्धी होती, त्यांना साम्राज्य मिळवायचं होतं, धर्मांतर करून घ्यायची होती, यासाठी त्यांनी केलं म्हणून त्याला राजसतप म्हणायला हवं. आपण अलीकडल्या भाषेत म्हणू की एखादा माणूस घरदार, शेतीवाडी की आजच्या भाषेमध्ये गाड्या, परदेशी दौरे हे सगळं करतो, खूप प्रचंड पैसा मिळवतो त्याच्यात आणि मग त्याच्याबद्दल बोलताना म्हणतो की कसं काय यांनी एवढं कमावलं कोण जाणे. आता असं जर म्हणतं त्यांनी आता ते कमावलं आहे म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी काही कष्ट घेतले, पण त्याचा जो मार्ग आहे तो कदाचित अनुचित असेल आणि त्यामुळे त्याला तामसं म्हणावं लागेल. आपल्या लहानपणी आपण सिंदबादच्या सफरी नावाचं गोष्टी ऐकायचो, वाचायचो. त्या सिंदबादच्या सफरींच्या पुस्तकाचं जी निर्मिती कथा आहे की कधी कशातून ह्या गोष्टी निर्माण झाल्या तर ती कथा मोठी गंमतशीर आहे. काय झालं तर एक हिंदबाद नावाचा भिकारी होता आणि रस्त्यावर तो भीक मागत होता. तो ज्या रस्त्याने फिरत होता तिथे एक मोठा श्रीमंताचा वाडा होता आणि त्याला असं कोणते सांगितलं की हा वाडा कोणाचा आहे, तर तो सिंदबादचा वाडा आहे. तर तो म्हणाला की अरे माझ्या आणि त्याच्या नावामध्ये फक्त एका अक्षराचं अंतर, मी हिंदबाद आणि तो सिंदबाद, पण तो सिंदबाद बघा केवढ्या मोठ्या वाड्यामध्ये आणि मोठ्या ऐश्वर्यामध्ये आहे आणि मी मात्र असा दारोदार भीक मागतो आहे. म्हणजे तो कुबेर असा कुबेर झाला आहे आणि मी मात्र असा दरिद्री राहिलो आहे. एका शब्दाचा आमच्या नावांमध्ये एका शब्दा विचित्र म्हणाले नियतीचा खेळ आहे. मला भिकारी करून ठेवलं आणि दुसऱ्या एका शब्दाचं आंतरराष्ट्रीय नाव आणि तो मात्र बघा श्रीमंत झाला. असं तो रस्त्यावरचा हिंदबाद असं म्हणत होता. आणि योगायोगाने सज्जामध्ये उभ्या असणाऱ्या सिंदबादने हे खालचं दोघांचं बोलणं ऐकलं आणि त्यांनी त्याला वरती बोलावून घेतलं आणि त्यांनी त्याला असं सांगितलं की मी जे काही हे ऐश्वर्य मिळवलेलं आहे ते कष्ट करून मिळवलेलं आहे. 7 वेळा मी जलपर्यटनाचा हा रोमांचकारी प्रवास केला. सगळा इतिहास त्यांनी या हिंदबादला सांगितला. ते जे की सिंदबादनी केलेल्या कष्टाचं वर्णन त्यांनी हिंदबादला सांगितलं की उद्योगी माणसाला हे असं ऐश्वर्य प्राप्त होतं आणि त्याला सिंदबादच्या सफरी आणि त्या सफरींचं वर्णन आपण त्या पुस्तकातनं वाचलं. मग आपल्या लक्षात काय घ्यायचं की हे जे काही ऐश्वर्य मिळालं, हे जे काही वैभव मिळालं ते मिळवण्यासाठी कष्ट पडलेले आहेत
आणि त्याच्यावरून ते चांगलं का वाईट सत्व रजतम दिसतं. जसं आपण उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी हे गाणं म्हणतो, श्रमदेवीचं गाणं म्हणतो. हे जे की आहे हे राजस तप आहे. हे ऐश्वर्य प्राप्त होतं नाही असं नाही, परंतु त्याचा हेतू काय आहे ते विचार. सतत उद्योगात राहणं म्हणजे तप करणं आणि त्याच्यातून आपल्याला काय हेतूने तो करतो आहे त्याच्यावर सत्वरजतम हे अवलंबून असतं असं म्हणता येईल. जसं असं गायक असतात, चित्रकार असतात, शिल्पकार असतात, काही वादक असतात. या सगळ्यांमध्ये त्यांच्या कलेमध्ये पारंगत होण्यासाठी त्यांना खूप खूप कष्ट करावे लागतात. अगदी एखादा गायक आहे तर त्याला तासनतास अभ्यास करावा लागतो, दिवसेंदिवस एक एक आलाप असा घोटावा लागतो, तेव्हा तो त्याच्यात तरबेज होतो. तेव्हा अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला तर त्याचे कष्ट आहेत ते ती कला प्राप्त होण्यासाठी केलेलं म्हणजे राजस तप अशा नावाने. खरंच किती वेळ असतं, काही जागा फार नसते, लहानसं घर असतं, खूप गरिबी दारिद्र्य असतं, अगदी कधी अर्धपोटी राहावं लागतं, पण तरी पहाटे 3-3 वाजता उठून अशी बैठक मारावी लागते, स्वरांचा अभ्यास करावा लागतो, वर्षानुवर्ष करावा लागतो आणि तेव्हा कुठे अशी ह्या क्षेत्रामध्ये किंवा त्या कलेमध्ये सिद्धी प्राप्त होते. हे सगळं राजस तप असतं. आणि तामसं काही वेगळं सांगायला नको, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याचा नाश करणं, ईर्ष्या करणं, मत्सर करणं, यासाठी केलेला जो उद्योग आहे ते तामसं तप आहे. म्हणजे अगदी लक्ष्मणाला मारण्यासाठी यज्ञ केला त्या इंद्रजिताने, ते सुद्धा तामसं तप आहे. यज्ञ करायचा तर मिळवली होती ती सगळी विद्या, आपण कशासाठी? मारण्यासाठी, तर ते सुद्धा तामसं तप आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं हीन कर्म, हीन लालसा आपल्या किंवा आणखीन दुसऱ्या पद्धतीने म्हणजे इंद्रियांचे लाड पुरवण्यासाठी केलेल्या गोष्टी ह्या सुद्धा सगळ्या तामस तपामध्ये येतात. किंवा चोऱ्या करणं किंवा काय आताच्या भाषेत बोलायचं तर आतंकवादी असं कुकर्म करण्यासाठी काही त्याच्यासाठी अभ्यास करावा लागतो, त्याच्यासाठी तप करावं लागतं, कष्ट करावे लागतात ना. त्याच्यासाठी सुद्धा आपलं घरदार देश सोडून दुसरीकडे जावं लागतं, ते काय सांगतील ते ऐकावं लागतं. काही ताण नाही, भूक नाही, झोप नाही, सगळ्या प्रकारचे कष्ट सहन करावे लागतात. मृत्यूची टांगती तलवारसुद्धा डोक्यावर असते, पण तरी देखील हे जे काही आहे ते दुसऱ्याच्या वाईटासाठी आहे. त्यामुळे ते जे आहे ते तामसं तप आहे. म्हणजे पुराणामध्ये हिरण्यकश्यपूचं उदाहरण आहे किंवा अनंत राक्षसांची उदाहरणं आहेत. सुंदोपसुंद आहे किंवा अगदी रावण आहे, नरांतक दुरांतक असे आहे, राक्षस आहेत. या सगळ्यांच्या सुद्धा ना वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्या होत्या किंवा त्या तपश्चर्यांचा विचार केला तर ते कुठल्या कारणासाठी त्यांनी तपाचा उपयोग केला त्यावर ते तामसं तप दिसतं. की आजचे सुद्धा आतंकवादी जे आहेत त्यांचा आपल्या शिक्षणाचा दुरुपयोग करतात. आहे बुद्धी त्यांच्याजवळ, शिक्षण आहे त्यांच्याजवळ, परंतु त्या आतंकवाद्यांना मिळणाऱ्या प्रशिक्षणासाठी ते जातात आणि परिणामी काय करतात तर दुसऱ्याला त्रास देण्याचं कर्म करतात. म्हणून ते तामसं तप आहे. अत्यंत वाईट हेतू, वाईट प्रेरणा असल्यामुळे ते तामसं तप आहे. आणखीन तपाचा विचार केला तर कालावधीचा विचार केला त्याला 12 वर्ष म्हणतात. तप करायचं म्हणजे काय तर 12 वर्ष. जसं आपण म्हणतो ना की आपलं 12वीपर्यंतचं शिक्षण झालं की मग आपण कुठल्या विषयामध्ये स्पेशलायझेशन करायचं ते ठरवतो. 12 वर्ष करावं लागतं. किंवा पुराणामधलं उदाहरण म्हटलं तर पार्वतीनं 12 वर्ष अपर्णा 12 वर्षामध्ये तप केलं, मला आताच राहिली. आत्ताच्या काळाचा विचार केला तर आपल्याला काही अशा प्रकारचं काही करायचं नाही आहे, कुठे वनात जाऊन राहायचं नाही आहे. आपण आपल्या सद्यस्थितीमध्ये असा विचार करू शकतो की घरामध्ये, शाळेमध्ये किंवा महाविद्यालयात किंवा प्रयोगशाळेमध्ये जे काही आपण काम करतो आहे ते एक एक गोष्ट मिळवण्यासाठी 12 वर्ष आपल्याला ते करावं लागतं असा विचार आपण करू आणि त्या क्षेत्रामध्ये 12 वर्षांनी आपल्याला तसं यश प्राप्त होऊ शकतं. पण त्याचा उपयोग चांगल्यासाठी व्हायला पाहिजे. जसं आपण की आणखी एक गोष्ट आहे की जसं 12 वर्ष तपश्चर्येमध्ये वनात तपश्चर्या, तर आता की आपण वनात जायचं नाही, आपण घरात करणार आहोत. तर वनात जायला का सांगितलं असेल असा विचार केला तर त्या कुठली गोष्ट मिळवण्यासाठी जसा हा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्याला एकांताची पण तितकीच गरज आहे. म्हणून वनामध्ये जाण्याची
त्या काळामध्ये पद्धत होती की मुलांना गुरुगृही पाठवायचं, ते ऋषींचे आश्रम वनामध्ये असायचे की त्यांना अभ्यासाच्या कुठे अडथळे येता कामा नयेत. आपण आता सध्या करतो तर ह्या दृश्य जगामध्ये अनेक अडथळे आपल्या मुलांना तोंड द्यावं लागतं आहे की इतक्या इंद्रियांना म्हणतात तसं आकर्षित करणाऱ्या सभोवताली गोष्टी आहेत. तर त्या सगळ्यांना आकर्षित न होता आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं. त्याच्यासाठी लागणारी जी एकांताची गोष्ट आहे ती आवश्यक आहे. पूर्वी ऋषीमुनींच्या आश्रमामध्ये ही सहज मिळायची आणि मग स्वाभाविकच चंचल मन असतं ते त्या सुखविलासांकडे न जाता अभ्यासाकडे लागायला त्याचा उपयोग व्हायचा. याच्यासाठी एकांताची उपयुक्तता आपण सहज जाणू शकतो. आजकाल ती आपल्याला मुलांना देता येत नाही. म्हणजे उदाहरण जे विचारच करायचं झालं तर आपल्या पण लहानपणापासून आपण ऐकत आलेलो आहोत की अभ्यास करताना रेडिओ लावून ठेवायचा आणि मग ती गाणी ऐकता ऐकता अभ्यास करणं, किंवा क्रिकेटची मॅच चालू आहे त्याचं हे मॅच पाहता पाहता अभ्यास करणं. मग आपले पालक आपल्याला रागवायचे, म्हणायचं असा आधी अभ्यासाला एकाग्रता लागते, एका वेळेला एकच काम करायचं. अभ्यास करता येतं आता मॅच नाही बघायचे, अभ्यास करता तर रेडिओची गाणी नाही ऐकायची असं आपल्याला सांगितलं जातं. त्यामुळे एकांताचा उपयोग काय होतो हे आपण जाणू शकतो. त्यामुळे तप ह्या शब्दामध्ये 12 वर्ष, तप ह्या शब्दामध्ये कुठेतरी वनात जाऊन राहणं, याचे आत्ताच्या काळामधले अर्थ आपल्याला लावायला हवेत. आणि तिसरं महत्त्वाचं, चांगल्या कामासाठी राजस किंवा सात्विक तपाची आवश्यकता आहे. सात्विक तप म्हणजे सगळीकडे ईश्वर पाहणं, आणि राजस तप म्हणजे आपण आपल्या सोयीसाठी लक्षात घेऊया की कुठल्याही कलेमध्ये पारंगतता मिळवणं, यश मिळवणं, ह्याच्यासाठी करायचे कष्ट. या दोनांचा आपल्याला विचार करायचा आहे, तामस तपाचा आपल्याला विचार करायचा नाही आहे. कितीतरी उदाहरणं आपल्याला मोठमोठ्या माणसांची देता येतील की तो चार्ल्स डार्विन जो होता तो म्हणे 7 वर्ष जहाजावर राहिला. किती त्यांनी सृष्टी सौंदर्य जहाजावरचं पाहिलं, खूप कामं केली, हमालासारखी कामं केली, पण रात्रंदिवस सृष्टीचं निरीक्षण करून त्याच्यातून तो सगळ्या गोष्टी शिकला. किंवा न्यूटनचं उदाहरण देतात की न्यूटनने इतके प्रयोग केले आपल्या प्रयोगशाळेमध्ये, तहानभूक विसरून न्यूटनने प्रयोग केले. गॅलिलिओ किंवा युक्लिड या सगळ्यांच्या ज्या कार्यमग्नतेच्या निर्णया गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात, त्याच्यातून आपल्याला कळतं की हे एक तपश्चर्या आहे. कुठेही काही यश मिळवलं त्याच्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत. आणि अशी तप करण्याची, तपश्चर्या करणाऱ्यांची, असे कष्ट घेणाऱ्यांची सगळ्या जगामध्ये अनेक उदाहरणं आहेत. एक आपल्या लक्षात येईल की ज्या देशामध्ये अशा प्रकारची मंडळी असतात तो देश उन्नत होतो. आणि म्हणून त्याचा विचार आपल्याला करावा. ज्या देशातील लोकांना अशा प्रकारचं तप करणं, म्हणजे अशा प्रकारचे कष्ट करणं किंवा अशा प्रकारचं कष्ट करणाऱ्यांबद्दल मोठा आदर असणं. आता पाश्चात्यांची नावं एवढ्यासाठीच घेतली की ती आपल्याला खरी वाटतात, त्यांचं ते प्रत्यक्ष आपल्याला केलेलं कार्य दिसतं. आपल्याला जरा इन्स्टंट लागतं ना हल्ली सगळं. त्यामुळे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आमच्या बाईंचं एक छान वाक्य होतं, आवडतं, की इन्स्टंट इज नॉट अ कॉन्स्टंट. इन्स्टंट आपलं तर ठीक आहे, वरवरचं मान्य आहे, ते कायमस्वरूपी नसतं. समर्थांच्या कितीतरी उभ्या आपल्याला आहेत. समर्थ म्हणतात आधी कष्ट मग फळं. आणि कष्ट न करता आपल्याला जे मिळतं ना असं ऐकतं त्याला ते निर्फळच म्हणतात, की त्याला काही अर्थच नाही आहे, ते काही खरं फळ नाही. आधी कष्ट मग फळं असं त्यांचं म्हणणं आहे. ते बरोबरच आहे असं आपल्याला दिसेल. माऊली आपल्याला ओव्या सांगणार आहेत, त्या ओव्यांचा आपण अभ्यास करणार आहोत 106 पासून. मी आत्ता जरी आपल्याला सत्वरजतम, 12 वर्ष तपावधसाठी एकांत, शरीराला कष्ट असे सगळे उदाहरणं देतच नाही, तरी ते आत्ताच्या चालू काळामध्ये आपल्याला अशा प्रकारचा विचार करायचा आहे. म्हणून माऊलींनी मात्र आपला जो विषय चाललेला आहे तो दैवी गुणाचा म्हणून जरी तप आहे, तरी प्रश्न चालला आहे की अर्जुनाला हे सगळे गुण सांगतात ना. आणि अर्जुनाचा प्रश्न आहे की अर्जुनाला कौरवांशी युद्ध करून न्याय नीतीचं जे खरं आहे ते दाखवून द्यायचं आहे. आणि त्यामुळे त्यांनी मात्र आपल्याला आत्मज्ञानाच्या विचाराला, की आत्मज्ञान लक्षात घेणं, त्याच्यासाठी आपल्याला तप करायचं आहे असा विचार घेऊन हे फळ ह्या गुणाचा अभ्यास करायला सांगितला आहे. त्यामुळे माऊलींचे जे दृष्टांत आहे ते त्या अर्थाने आहेत की स्वरूप कळणं, आत्मज्ञान कळणं, यासाठी काय 106वी ओवी आहे. तरी दाने सर्वस्व देणे. आता करतो आपण तपाचा अभ्यास, त्यामुळे इथे त्या अर्थाने आपण दान शब्दाकडे बघणार आहोत. वेचणे ते व्यर्थ करणे. ते काय म्हणतात की निरपेक्ष बुद्धीनं जे आपल्याजवळ आहे ते देऊन टाकणं, याला तप म्हणायचं. दान करणं, दाने सर्वस्व दे, सगळं देऊन टाकायचं, काही हातचं ठेवायचं नाही, याला तप म्हणायचं. याच्यासाठी जी तयारी लागते त्याला तप म्हणायचं.
आणि पुढे म्हणतात वेचणे ते व्यर्थ करणे. सगळं मागणारा याचक जो आहे त्याला आपल्याजवळ जे आहे ते देऊन टाकणं, ह्याला तप म्हणायचं. आणि वेचणे म्हणजे भोगाकरता व्यर्थ खर्च करणे, स्वतःसाठी खर्च करणे, आपल्याला हवं तसं वाटेल तसं धन उडवणं, हे व्यर्थ करणं आहे. आता ही हानी आहे. ही कशी काय हानी आहे? तर त्याचं कारण जैसे फळोनी स्वये सुकणे, औषधीचे जे म्हणजे झाडाच्या बाबतीत काय आपण म्हणतो की फळ देतं, झाडं फळ देतं आणि फळ देतं आणि स्वतः सुकून जातं, हे त्याचं तप आहे. झाडांनी फळ देणं आणि स्वतः संपून जाणं, हे त्याचं तप आहे. पण त्याच्याऐवजी जर असं झालं की काहीच उपयोग न होता, झाडाला फळ आली, त्या फळाचा काहीच उपयोग नाही आहे, कोणीसुद्धा ते खात नाही, कडू झर फळ आहे, तर ते व्यर्थ सुकून जातं. मग ते फळही सुकून जातं, त्या फळाचा उपयोगही काही होत नाही, झाडही सुकून जातं. जसं आधीच्या ओवीत सांगितलं की आपल्याजवळ जे काही आहे निरपेक्ष भावनेनं जे आहे ते सर्वस्वाचं दान करणं, ह्याला तप म्हणतात. आपल्या स्वतःसाठी खर्च करणं, आपल्या भोगासाठी खर्च करणं, ह्याला काही दान म्हणत नाहीत, ह्याला काही तप म्हणत नाहीत. ते धन उधळणं म्हणतात, व्यर्थ करणं आहे, व्यर्थ उधळणं आहे असं म्हणतात. तसं म्हणतात की झाडांना फळं येत आहेत, ती दुसऱ्यासाठी येत आहेत, दुसऱ्याला आनंद देण्यासाठी येतात, हे त्याचं तप आहे. पण एखादं कडूझर झाड आहे, या ओवीच्या निरूपणामध्ये आपल्याला एक तळटीप देतात, त्याच्यात ते उदाहरण दिलं आहे की एक कडू झाड आहे, त्याचं नाव इंद्रावन आहे. तर ते फळांनी जरी लगडलं तरी त्याचा उपयोगच नाही काही, ते व्यर्थ सुकून जातं. फळोनी स्वतः सुकणे, फळं येतात झाडाला पण ते सुकून जातं, त्याचं काय ते व्यर्थ जातं. तसं आपल्याजवळ आहे आणि ते आपण दिलं नाही तर ते व्यर्थ, आपणच भोगलं, आपणच उपभोग घेतला त्याचा, तर ते व्यर्थ आहे असं सांगतात ते. आता मी म्हटलं तसं की तपाचा विचार आहे. मग तप करायचं होतं, ते तप कशाला म्हणायचं? तर सारं सर्वस्व आहे त्याचं देऊन टाकणं, ह्याला तप म्हणायचं. फळं देऊन झाडं जे काही स्वतः सुकून जातात त्याला तप म्हणायचं. आणखीन उदाहरण ते देत आहेत, नाना धूपाचा अग्निप्रवेश. धूप आहे, त्या धूपाला अग्नीत टाकलं तर ते काय आहे, ते स्वतः जळून जातं आणि दुसऱ्याला सुगंध देतं. म्हणजे अग्नीमध्ये धूप टाकलं की जळून जाणं, हे तप. आपण तप कशाला म्हणायचं हे माऊली सांगतात, ते लक्षात घेऊया. निरपेक्ष पद्धतीने आपल्या जशा सगळ्या गोष्टी देऊन टाकणं, ह्याला तप म्हणायचं. फळं द्यायची आणि झाडाने सुकून जायचं, ह्याला तप म्हणायचं. अग्नीमध्ये धूप टाकला, स्वतः जळून जायचं, ह्याला तप म्हणायचं. कनकी तुकाचा नाशू. कनक म्हणजे सोनं. काय होतं तर सोनं अग्नीमध्ये टाकलं की त्यातला जो नको असणारा हीनपणा आहे तो तर जाणारच आहे, त्या कनकाचंही वजन कमी होणार आहे. त्याला अग्नीमध्ये म्हणतात तसं भाजून काढलं जाणार आहे. पण तरी देखील काय आहे तर हिंकस धातू जाईल, त्याचं वजन कमी होईल, पण शुद्ध पण वाढेल. वजन कमी होऊ दे, हिंकस धातू जाऊन दे, पण त्याचं ते जे आहे ते म्हणजे तप. हिंकस काढून टाकणं आणि वजन कमी करून घेणं, हे पण त्याचं तप आहे. आपलं सुरुवात करताच म्हटलं ना की शरीराला कष्ट देणं, तप म्हणजे शरीराला कष्ट देणं. तसं आहे की स्वतःला कष्ट दिलेले आहेत अग्नीमध्ये टाकून, त्याला तप म्हटलं आहे. आणखीन काय म्हणलं, का पितृपक्षू पोषिता ऱ्हासू चंद्राचा जैसा. किंवा कृष्ण पक्ष आहे आणि त्या कृष्ण पक्षामध्ये चंद्र एकेका कालाने कमी कमी होत जातो, असा कमी होऊन त्याचा ऱ्हास होणं, हे सुद्धा तपच आहे. नंतर पुन्हा पौर्णिमेपर्यंत वाढणार आहे, पण आत्ता तो स्वतःला कमी करून घेतो. हे जसं आहे, इतक्या 5 गोष्टी सांगितल्या, ह्याला तप म्हणायचं. तपाची व्याख्या माऊली आपल्याला 106 आणि 107 ओव्यांमध्ये सांगतायत. आपण मुद्दामूनच तप हा ह्या शब्दाचा अर्थ करून घेण्यासाठी सात्विक राजस तामस तप म्हणजे काय, किंवा कष्ट करणं, प्रयत्न करणं, चांगल्यासाठी प्रयत्न करणं, कलेमध्ये अवगत होण्यासाठी प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी आपण आधी मुद्दाम पाहिल्या की आपल्या दृष्टीने तप म्हणजे काय आहे. काही मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी कष्ट करावे लागतात. माऊली जे आपल्याला सांगतात त्याच्यामध्ये पूर्णपणानं स्वतःचा ऱ्हास करून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या की निरपेक्ष बुद्धीनं, निरपेक्ष आपल्याला काहीच जवळ ठेवायचं नाही आहे, कुठलीच अपेक्षा पण जवळ ठेवायची नाही आहे. आपल्या जवळ असणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टींचं दान द्यायचं आहे, त्याला तप म्हटलं माऊलीने. उदाहरण दिलं झाडाचं की फळं देतो आपल्यासाठी झाड आणि स्वतः सुकून जातं, हे त्याचं तप आहे म्हणून सांगितलं. अग्नीमध्ये धूप स्वतःला संपवून टाकतं आणि आपल्याला सुगंध देतो, ह्याला त्यांनी तप म्हटलं.
अग्नीमध्ये सोनं टाकलं तर त्याचा हिणकसपणा जातो, शुद्ध होतं, वजन कमी होतं, त्याला तरी तप म्हटलं सोन्याचं. आणि मध्य पक्षामध्ये चंद्र जो ऱ्हास होतं, लहान लहान होतं, ते पण त्याचं तप म्हटलं. तर ही तपाची उदाहरणं लक्षात घेतली तर माऊलींना नेमकं तप काय म्हणायचं ते कळेल. पुढे म्हणतात तैसा, म्हणजे ही जी 5 उदाहरणं दिली, तसं स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तेची तप. ही 5 उदाहरणं माऊलीने दिली. त्याप्रमाणे काय होतं अर्जुना, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती आपल्याला हवी आहे, आत्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला हवी आहे. ती प्राप्ती होण्यासाठी प्राणेंद्रिय शरीरा, प्राण इंद्रिय सगळं शरीर यांना झिजवावं लागतं, त्याला तप म्हणायचं आहे. आधीच्या 5 उदाहरणांनी आधी सांगून टाकलं तप कशाला म्हणायचं. आणि आपल्याला ज्या स्वरूपाचं ज्ञान व्हायला हवं आहे, आपलं खरं मी कोण ही जी काही ओळख आपल्याला व्हायला हवी आहे, त्याच्यासाठी जे तप करायचं आहे ते कसं करायचं, तर प्राणांना, इंद्रियांना, शरीराला झिजवायचं आहे, त्याला तप म्हणतात. म्हणजे नुसतं आता निर्णय ऋषीमुनींची आपण हवेवर जगणं, पाण्यावरच राहणं किंवा झाडाची पानं खाऊन राहणं, यम नियम आसनं याच्या साह्याने सगळी इंद्रिय संयमित करणं, खूप खूप कठोर साधना करणं, त्याला प्राण, इंद्रिय आणि शरीर असं झिजवून टाकणं, याला तप म्हणतात. पूर्वीच्या काही अशा प्रकारच्या ऋषीमुनी तपश्चर्या करायची उदाहरणं आजही आपल्याला दिसतं की नर्मदेच्या परिक्रमेला जातात, ते साष्टांग नमस्कार घालत परिक्रमा करतात किंवा एकाच पायावर उभं राहून ग्रंथ वाचतात. अशा प्रकारचं शरीराला झिजवून जे करतात ना, त्याला तप म्हणतात. किंवा आणखीन पुढल्या, किंवा अथवा अनारिसे तपाचे रूप जरी असे तरी जाण जेवी दुधी अंशे सुधली चाचो. पुढे म्हणतात की इतर पण काही तप आहेत. ही झाली आधीची, सांगितलं की सगळं आपल्याला संपवायचं आणि त्याला तप म्हणायचं. इंद्रिय, शरीर, मन झिजवायचं, त्याला तप म्हणायचं. किंवा इतर काही तप आहेत अनारिसे, काय आहेत तर ते या तपाप्रमाणे नाही आहेत, पण हंस जसा दूध पाणी एक वेगळं करू शकतो, चोच घालायचं की दूध आणि पाणी एकत्र होतं, तैसा देह जीवाची मेळणी जो उदय जत सुये पाणी तो विवेक अंतःकरणी जागविजे. तसं या 2 ओव्यांमध्ये 109 आणि 110 ओव्यांमध्ये ते सांगतात. काय सांगतात की राजहंस जसा दूध पाणी वेगळं करू शकतो, तसं देह आणि जीव किंवा आत्मा आणि शरीर ह्याचं वेगळेपण कळणं, त्याला तप म्हणायचं. आता त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. स्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान होण्यासाठी जे करायचं की माझी खरी ओळख काय, मी म्हणजे नेमकं कोण, तर मी म्हणजे हा देह नाही, देह अशाश्वत आहे, तो काही कायमचा टिकणारा नाही. शाश्वत असणारं जे आत्मज्ञान आहे ते आपल्याला कळायला हवं. त्याच्यासाठी जे करायचं ते तप. त्याच्यासाठी जी निरक्षीर विवेक बुद्धी लागते, विवेक लागतो ना, तो निरक्षीर विवेक बुद्धी आहे राजहंसासारखी, ती निरक्षीर विवेक बुद्धी आपल्याला प्राप्त होणं, आणि ती प्राप्त होण्यासाठी जे काही करावं लागतं त्याला तप म्हणणं. कसं एक एक माऊली पुढे येतात बघा. आधी त्यांनी 5 उदाहरणांमध्ये सांगितलं स्वतःला संपवणं म्हणजे तप करणं. मग आपल्याला लगेच ह्याच्यात उदाहरणात सांगितलं की अशा प्रकारचे ऋषीमुनी तप करायचे, शरीराला झिजवून, शरीराला कष्ट देऊन, प्राणाला, इंद्रियांना, शरीराला कष्ट द्यायचं, त्याला तप म्हणायचं. आणि आत्ताच्या 2 ओव्यांमध्ये मात्र राजहंसाचं उदाहरण देऊन आपल्याला त्यांनी सांगितलं की त्याला जशी ही कला प्राप्त होते. आता राजहंसाच्या ह्या कलेला अगदी सहजपणानं नावच मुळी असं आहे की त्याच्याजवळ काय आहे तर तो दूध आणि पाणी वेगळं करतो. हा जो निरक्षीर विवेक शब्द आहे, तो निरक्षीर विवेक आपल्याला प्राप्त झाला तर आपण आपली स्वतःची ओळख काय आहे ती करू शकतो. यालाच म्हणायचं की शाश्वत असणारी गोष्ट समजणं, आत्मज्ञानाची प्राप्ती होणं, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणं. ही जी काही देह म्हणजे मी आहे ही चुकीची गोष्ट संपून जाणं, ह्या गोष्टीसाठी जे करायचं ती विवेक वृत्ती जी आहे किंवा विवेक आहे तो आपल्याला सांगणं. लगेच पुढल्या ह्याच्यात तो शब्द आलाच आहे, तैसे देह जीवाची मिळणी जो उदयजत सुये पाणी तो विवेक अंतःकरणी जागविजे. म्हणजे ह्या दोघांमध्ये जो काही फरक आहे, शाश्वत काय आणि अशाश्वत काय, हा फरक कळण्यासाठी जो विवेक लागतो, वेगळेपण कळण्यासाठी जो विवेक लागतो तो आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. हा विवेक
सर्व काळ अंतःकरणामध्ये असणं याला तप म्हणायचं. तपाची व्याख्या कशी एक 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 पुढे आली ते कळेल. पहिल्या 5 ओव्यांमध्ये सगळं संपवून टाकण्यामध्ये त्यांनी तप सांगितलं. नंतरच्या 2 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्या शरीराला कष्ट होता झिजवणं याला तप सांगितलं. मग मात्र निरक्षीर विवेक ती जी काही गोष्ट आहे जी राजहंसाजवळ आहे ती आपल्याजवळ विवेकाने मिळेल. आणि आपलं खरं रूप काय आहे, देह म्हणजे काय आणि आत्मा म्हणजे काय, शाश्वत काय अशाश्वत काय, आत्मा काय अनात्म काय, शिव काय शक्ती काय, प्रकृती काय पुरुष काय, हे सगळं कळणं. आणि हे सगळं कळण्यासाठी जे काही लागतं त्याला तप म्हणायचं. कारण अंतःकरणामध्ये तो विवेक असायला हवा. तो अंतःकरणामध्ये सर्व काळ विवेक असणं याला तप म्हणायचं. आता आपल्याला कळलं की देह ही गोष्ट कशी आहे तर अशाश्वत आहे, असत आहे, जड आहे, आपण त्याचे निरनिराळ्या पद्धतीनं आणि स्वाभाविकच दुःखरूप आहे. देह आहे आणि तो सुखीच आहे असं तर नाही होत, त्यामुळे दुःख आहेच, देहामुळेच दुःख होतं. आणि त्याच्या उलट आत्मा कसा आहे तर सच्चित आनंद स्वरूप आहे. हे जे काही समजणं आहे किंवा हे सर्व काळ समजणं आहे, विवेकाच्या सहाय्याने ते समजतं, याला तप म्हणायचं. माऊली छान आपल्याला दृष्टांत देणार आहेत. 111व्या ओळी पुढे पहा. पाहता आत्मयाकडे परी बुद्धीचा पैसू साकडे, सनिद्र स्वप्न बुडे जागणी जैसे. फार सुंदर दृष्टांत दिला आहे. अगदी दुसरी ओळ कळेल आपल्याला. सनिद्र स्वप्न बुडे, कधी जागणी जैसे. जाग आली की निद्रा संपली, स्वप्न पण संपलं. अगदी सहजच आहे. तसं पाहता आत्मयाकडे परी बुद्धीचा पैसू साकडे. आत्म्यावर जर बुद्धी एकाग्र झाली तर मग हे जे काही दृश्य जग, अशाश्वत गोष्ट, देहबुद्धी किंवा विषय ह्याकडला मार्ग बंदच होऊन जाईल. एकदा का त्या आत्मज्ञानाकडे बुद्धी आपली एकाग्र झाली की ह्या सगळ्या गोष्टी आपोआपच जातील. कशा तर एकदा का जाग आली की स्वप्न आणि झोप निघूनच जाईल. तसंच आत्मज्ञानाचा विचार आला की मग बुद्धी अशी दुसरीकडे धावणार नाही, विषयांकडे धावणार नाही, कुठे कुंठित होणार नाही. माणूस जागा झाला की जसं झोप संपते, स्वप्न संपतं, आपोआपच संपतं, तसं हे सगळं आपोआपच होईल. आत्मज्ञानाची प्राप्ती झाली की सगळे एकाग्र होईल, बुद्धी इकडे विषयांकडे जाणारच नाही. तैसा आत्मपर्यालोचू पर्वते जो साचू, तपाचा हा निर्वचू धनुर्धरा. मग भगवंत म्हणतात त्याप्रमाणे अर्जुना तैसा, त्याप्रमाणे काय अर्जुना तर ही जी काही आत्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे, आत्मपर्यालोचू ही जी काही आत्मप्राप्ती करून घ्यायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला अंतःकरणामध्ये विवेक उत्पन्न व्हायला हवा, विवेक कळायला हवा. आणि त्याला तप म्हणायचं. अगदी 109व्या ओळीपासून हाच त्यांनी विषय सांगितलं की विवेकाने निरक्षीर विवेक जसा राजहंसाजवळ आहे तसा आपल्याजवळ झाला. आणि अंतःकरणात त्या विवेकाच्या सहाय्यानं आपण जे काही आत्मज्ञानाचा अनुभव घेतो त्याला तप म्हणायचं. ही माऊलींची तपाची जी उदाहरणं आहेत ती काय आहे, ती आत्मज्ञानप्राप्ती. स्वला म्हणजे बाकीचं सगळं विसरून जायचं. देहबुद्धी काय भोग काय दृश्य जग ह्या सगळ्याला विसरून जायचं. अशासाठी ही तपाची व्याख्या माऊलींनी केली. समर्थांनी सुद्धा आपल्याला अगदी असंच सांगितलेलं आहे. ते म्हटलं लहान थोरं काम काही केल्याविणं होतं नाही. छोट्या मोठ्या गोष्टीसुद्धा कराव्या लागतात, त्याशिवाय होत नाही. आणि मग समर्थ आपल्याला करंट्या सावध पाही सदैव होसी. स्वतःला दुर्दैवी वगैरे म्हणून घेऊ नकोस, तू सावधपणाने कर, सदैव होसी. होईलच, तुला यश मिळेलच, पण केल्याशिवाय होणार नाही. अंतरी नाही सावधानता, यत्न ठाके ना पुरता, सुखसंतोषाची वार्ता तेथे कैसी. समर्थ अगदी बरोबर प्रश्न. तुम्हाला काही मिळवायचं आहे ना, काही हवं आहे ना, तर सावधपणानं सातत्यानं प्रयत्न करायला पाहिजे. यत्न ठाके ना पुरता, अपुरं कसं तरी सोडून द्यायचं, जमलं तर जमलं असं म्हणायचं असं नाही चालणार. प्रयत्न भरपूर करायला पाहिजेत, सावधपणे प्रयत्न करायला पाहिजेत, तर सुखसंतोष समाधान प्राप्त होईल. ते न करता मला आनंद मिळाला पाहिजे, संतोष मिळाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे असं कसं मिळेल. समाधान मिळण्यासाठी, आनंदासाठी आपल्याला झिजावं लागेल, कष्ट करावे लागेल. सडेतोडपणानं समर्थ विचारतात हवा आहे ना सुखसमाधान, प्रयत्न करा, कष्ट करा, सावध चित्त करा, ठेवा, आपोआप तुम्हाला हे सगळं मिळेल. कष्टाशिवाय मिळणार नाही. म्हणून हे आळस सोडावा, आळस नसता कामा, यत्न साक्षेपे जोडावा. आळस सोडायचा, प्रयत्न करायचे, ध्येय चांगलं उच्च ठेवायचं, मोठं ध्येय ठेवायचं, निर्धार करायचा, हिंमत दाखवायची. मग स्वाभाविकच
ते जे काही ते मिळवण्यासाठी जे काही आपल्याला कष्ट पडतात ना, त्या कष्टामध्ये खरंच आनंद मिळतो. आपण तर काय किती साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला किती किती आनंद मिळतो. मला आठवत आहे, माझी एक मैत्रीण आहे, खरं म्हणजे बाल्कनीच आहे, पण बाल्कनीमध्ये इतकी छान छान फुलझाडं लावलेली आहेत. एक दिवस तिने 35 प्रकार, प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचं फूल, अशा 35 फुलांनी छानपैकी तबक सजवलं आणि म्हणाली आज माझ्या बागेतली 35 फुलं. आता म्हटलं तर किती सोपी गोष्ट, जागा लहान आहे, सगळं म्हणतात तसं सगळ्या अनुकूल नसणाऱ्या गोष्टी असूनसुद्धा जेव्हा आपल्याला काही यश मिळतं त्याच्यामागे कष्ट असतात. तर अशा साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी खूप आनंद देऊन जाणारे असतात. त्या कष्टाचा आनंद आपल्याला होतो. हे कष्ट म्हणजे सुद्धा तपच. आपल्याला काही सगळ्यांना मोठा अगदी ऋषीमुनींसारखा हिमालयात बसून तपश्चर्या करायला हवे, खूप कष्ट घ्यायला हवेत, शरीर झिजवायला हवं आहे, इतक्या ह्याच्यापर्यंत जायची आवश्यकता आहे. म्हणजे ठीक आहे, आपण ती उदाहरणं म्हणून घ्यायची की ध्रुवाला आढळपद मिळालं, त्यांनी तप केलं म्हणून त्याला आढळपद मिळालं. विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण करण्यासाठी जे काही केलं, जे काही सामर्थ्य त्यांना मिळालं ते तपश्चर्येच्या बळावर त्यांना मिळालं. किती उदाहरणं. अगस्त्य ऋषींनी समुद्र प्राशन केला, ते जे काही ती समुद्र प्राशन करण्याची जी काही त्यांच्याजवळ हिंमत होती ती सगळी तपानी त्यांना मिळाली होती. दधीची ऋषींचं उदाहरण आपण घेतो की त्यांनी सगळी ती जी शस्त्रशक्ती होती ती शस्त्रशक्ती जणू काही हाडांमध्ये आपल्या धरून ठेवली होती, म्हणून त्या हाडाचं जे वज्र तयार केलं ते दधीची ऋषींना ती तपाच्या सहाय्यानं हे सगळं प्राप्त झालं होतं. आपण ज्या आत्मज्ञानाचा ब्रह्मज्ञानाचा विचार करतो आहे ते सुद्धा तपश्चर्येने आपल्याला प्राप्त होणार आहे. परमेश्वरसुद्धा तपश्चर्येने आपल्याला प्राप्त होणार आहे. खूप काही करायचं आहे आपल्याला. आपण तसं म्हटलं तर या सगळ्या उदाहरणांच्या अगदी मोठी मोठी विश्वामित्र, अगस्ती, दधीची अशी उदाहरणं घेतली, पण सामान्य तुम्ही आम्ही मंडळी आपली इच्छा काय असते, आपण आपला समाजाचा, देशाचा असा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे ही जी संबंध आपली आपण आपल्या हिंदुस्थानाचा विचार केला तर ही एवढी मोठी काय 125-130 कोटी जनता आहे. या सगळ्यांना एक प्रगतीच्या पथावर आपल्याला जायचं आहे, खऱ्या अर्थाने सर्व दृष्टीने प्रगतीपथावर जायचं आहे. पुन्हा ही जी काही भारतभूमी होती त्या भारतभूमीला काय सुवर्ण भूमी म्हटलं जायचं, सोन्याचा धूर निघायचा असं जे वर्णन आपल्याला वाचायला मिळतं ते जर आपण म्हटलं तर हे होण्यासाठी आपल्याला काय करायला हवं तर तप करायला हवं. सगळ्यांना सगळ्यांना तप करायला हवं, सगळ्यांना कष्ट करायला हवेत, सगळ्यांना श्रम करायला हवेत, तर हे सगळं आपल्याला नक्की प्राप्त होईल अशा प्रकारचं आहे. म्हणजे या श्लोकामधला हा तपगुण आत्मज्ञानासाठी ब्रह्मज्ञानासाठी माऊली उदाहरणं सांगतायत ते तर आहेच, ते तपच आहे. पण तुम्हाला सामान्य माणसाला जे काही मिळायला हवं आहे वैयक्तिक पातळीवर, सामूहिक पातळीवर, देशाच्या पातळीवर, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला तपच करायला हवं आहे. हा त्याचा खरा आपल्यासाठीचा अर्थ. या श्लोकामध्ये शेवटचा जो गुण आहे अभयम सतसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश यज्ञश स्वाध्यायस्तप आर्जवम. हा शेवटचा आर्जवम गुण जो आहे त्या आर्जवम गुणाचा विचार केला तर आर्जव शब्दाचा अर्थ आहे गोड बोलणं, नम्रतेनं बोलणं, सगळ्यांबद्दल अत्यंत सौजन्य असणं, सरलता असणं, निरागसता असणं, याला आपण आर्जव म्हणतो. आणि हा सुद्धा दैवी गुण भगवंतानी आपल्याला देऊन पाठवलेला आहे. माऊलींनी ह्या आर्जव गुणाचं वर्णन करण्यासाठी एकच ओवी खर्च केली आहे, पण या एका ओळीमध्ये जी 2 दृष्टांत दिलेत ना ते असे उंचीचे दिलेले आहेत की आपल्याला तो आर्जव गुण लगेच कळतो की अरे वा ह्याला आर्जव म्हणतात. आपण आपलं कोणाशी तरी गोड बोललो, नम्र बोललो की आपल्याला वाटतं की अरे हो ह्यालाच आर्जव नाही, पण माऊलींची 2 दृष्टांत पाहिले की आपल्याला कळेल. खरं तर माऊलींचं जे काही चरित्र आहे, माऊलींची जी भूमिका आहे सर्व बाबतीमध्ये त्याच्यामध्ये खूप आर्जवता आहे. म्हणजे जे साच आणि मवाळ मिनले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असं संबंध माऊलींच्या ज्ञानेश्वरीबद्दल आपल्याला म्हणता येईल की शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सगळं बोलणं गोडच आहे. म्हणजे दासबोधाचा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना आपल्याला जाणवतं की एकच गोष्ट समर्थ सांगतात तेव्हा फटकारून सांगतात, पण तीच गोष्ट माऊली अगदी गोड शब्दामध्ये समजून घेऊन फार प्रेमानं आपल्याला सांगतात. तर असा हा तर मूळ स्वभाव लक्षात घेतला तर त्यांच्याजवळ आहेच आर्जव, पण तरी देखील त्यांचं म्हणणं असं आहे की खळांची व्यंकटी सांडो.
सकळ असं जे की आर्जवी बोलणं आहे, सरळ ज्याला बोलणं म्हणतात, त्या सगळ्या बोलण्यामध्ये काय अजिबात किंचितही त्याच्यात स्वार्थ असता कामा नये, किंचितही त्याच्यात अहंकार असता कामा नये. आणि म्हणून ते खडांची व्यंकटी सांडो, की दुष्टपणांचा दुष्टपणा जाईल अशा प्रकारचंच आपलं बोलणं असलं पाहिजे. आणि खरंच माऊलींचं तसं होतं की त्यांच्या चरित्रातल्या अनेक अनेक प्रसंगावर आपल्याला ते कळतं की खरोखरच कुणाही वरती त्यांचा कधीच राग नव्हता. दुष्टांचा वाकडेपणा संपवायचा, त्यांचा दुष्टपणा आपोआपच संपेल. म्हणजे आणि असं जर घडलं ना की खरंच कोणीच दुष्ट ह्या पृथ्वीवर आणि दुष्टांचं दुष्टपणाच संपून गेलं तर सगळे सज्जनच होतील. म्हणजे एका अर्थाने स्वर्गभूमी म्हणतात तशी ह्या पृथ्वीवरती स्वर्गच अवतरेल असं म्हणायला हवं. पण माऊलींची तीच अपेक्षा आहे आणि त्याच्यासही त्यांनी आर्जव शब्द वापरला आहे. पण हे सगळं होण्यासाठी म्हणजे त्या वाल्याला नारद भेटायला हवेत किंवा नामदेवांना माऊली भेटायला हव्यात किंवा गंगा पृथ्वीवर आणणारा भगीरथ गंगेला भेटायला हवा, असं सगळं असायला हवं. तेव्हा मग ती अशी आर्जव अशी नम्रता अंगी येईल. ह्याच्यामध्ये ना कुठेही किंचितसा पण बावळटपणाला थारा नाही आहे बरं का. आपल्याकडे नम्रता यायला पाहिजे. म्हणजे आपण ऐकून घ्यायचं आहे, कमीपणा घ्यायचा आहे, एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करायचा आहे, असा बावळटपणा नाही दाखवलेला. उलट खेळाडू वृत्ती दाखवायला सांगितलेली आहे. ही आर्जवता अंगी येण्यासाठी आपली खेळाडू वृत्ती पाहिजे, सगळ्यांशी मैत्री पाहिजे, कुणाही जवळ कुणाच्याच बद्दल शत्रुत्व असता का आणि पूर्णपणानं वैर संपून गेलं पाहिजे. वृत्ती आपली सदा अत्यंत आनंदी असली पाहिजे. या सगळ्याला आर्जव म्हणायचं आहे. आता एकीकडे आपण ज्या आत्मज्ञानाचा वगैरे विचार करतोय तर जी की आस्तिक्य बुद्धी ज्याला म्हणतात तशी आस्तिक्य बुद्धी म्हणजे ही आर्जवामध्ये असेल. हे सगळं असं आर्जव ह्या शब्दामध्ये मी म्हटलं ना की आर्जव ह्या गुणासाठी माऊलीने एकच ओवी आणि त्याच्यामध्ये दिलेले जे 2 दृष्टांत आहेत ते पाहिले की आपल्याला लक्षात येईल की माऊलींची केवढ्या उंचीवर गेलं. माऊली म्हणतात, आता बाळाच्या हिती स्तन्य जैसे नानाभूती चैतन्य. 2 गोष्टी सांगितल्या आर्जवसाठी. तैसे प्राणी मात्र सौजन्य आर्जवते. आर्जव कशाला म्हणायचं तर बाळाच्या कल्याणासाठी महत्त्वाची गोष्ट काय तर आईचं दूध, मातेचं दूध हे किती महत्त्वाचं तसं आपल्यासाठी आर्जव महत्त्वाचं आहे. आर्जव हा गुण किती महत्त्वाचा आहे, ही वृत्ती किती महत्त्वाची आहे, तर बाळाला किती मातेच्या दुधाची आवश्यकता आहे तितकं हे आर्जव महत्त्वाचं आहे. किंवा जैसे नानाभूती चैतन्य जे की सजीव 84 लक्ष सजीव योनी ह्या पृथ्वी तलावर आहे. ह्या 84 लक्ष जीवांमध्ये चैतन्य आहे. ही जी चैतन्य शक्ती प्राणीमात्रांजवळ असणारी आहे ती त्यांचं जिवंत असण्याचं ते लक्षण आहे. त्यामुळे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. तितकं आर्जव महत्त्वाचं आहे. बाळाला जितकं दूध महत्त्वाचं आईचं किंवा ह्या जीवमात्रांसाठी चैतन्य जितकं महत्त्वाचं तैसे प्राणीमात्री सौजन्य तसं हे सौजन्य जे आहे, सज्जनपणा जो आहे म्हणजे आर्जव जे आहे ते महत्त्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं की अरे गोड बोलणं, चांगलं बोलणं, दुसऱ्याला जराही कटुता वाटणार नाही, वैर वाटणार नाही, असं समाधान वाटेल असं बोलणं. मग कधी कधी आपल्याला असा पण अनुभव येतो की वरवर गोड बोलणं असतं, पाठ फिरली की मग खरं काय अंतःकरणात आहे ते आपल्या बाहेर येतं. असे पण अनुभव येतात की वरवर बोलणं गोड असतं परंतु प्रत्यक्षात असं अंतःकरणात नसतं. हे माऊलींना मान्य नाही आहे. आत आणि बाहेर सारखंच असलं पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात की लहान बाळाला जितकं आईचं दूध हे महत्त्वाचं आहे, हिताचं आहे, तसं आर्जव हिताचं आहे. आत बाहेर सगळीकडेच ते आर्जव असलं पाहिजे तर तो गुण काय येतो आपल्याकडे. इतकी समत्व बुद्धी, इतकं हितबुद्धी, इतकी कल्याणाची बुद्धी, इतकं चित्तामध्ये सौजन्य, त्याला आर्जव असं म्हणायचं. दुसरा जो श्लोक आहे अहिंसा सत्यम क्रोधस्त्याग शांतिरपैशुनम दयाभूतेश्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. पहिल्या श्लोकामध्ये आपण 9 दैवी गुण पाहिले, 26 गुणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला जो होता या पुढल्या दुसऱ्या श्लोकामध्ये अहिंसा हा गुण आहे.
याच्या माऊलींच्या ओव्या तर आपण घेऊच. यापूर्वी पण आपण असं लक्षात घेतलं 13व्या अध्यायाचा आपण अभ्यास केला आहे. त्यावेळेला आपण ज्या गुणांचा विचार केला त्याच्यामध्ये पाहिलं आहे की मनाने वाणीनं सुद्धा हिंसा करायची नाही आहे. त्याचा पुन्हा एकदा आपल्याला याच्यामध्ये आढावा घ्यावा लागेल. खरं आहे. माऊलींची ओवी 114वी. आणि जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मनसे रहाटणे ते अहिंसे रूप जाणं. अगदी एका ओवीत माऊलींनी ह्या अहिंसा कशा कशा म्हणायला सांगते की काया वाचा मनाने जगाला सुख व्हावं. फक्त आपल्याला नाही, आपल्या देहानं वाचेनं मनानं आपण जे काही करणार आहोत त्यामुळे सगळ्याला जगाला सुख व्हावं अशा हेतूनं वर्तन करायचं आहे. आपलं जे काही कर्म होणार घडणार आहे, वर्तन घडणार आहे ते सगळ्यांना सुखाचं होईल, ते खरं अहिंसेचं लक्षण आहे. अहिंसा म्हणजे काय, तर काया वाचा मनाने सगळ्या जगाला आनंदाचा हे झालं पाहिजे, तसा हेतू आपल्या वर्तनाचा असला पाहिजे. आपल्या कृतीने कोणीच दुःखी होता कामा नये. या एकाच ओवीमध्ये माऊलींनी वर्मच सांगून टाकलं अहिंसेचं. पण आता आपण विचार करूया. आता काया वाचा मने दुसऱ्यांना म्हणजे सगळ्याच जगाला, फक्त आपल्या आपल्या पुरत्या लोकांपुरतं नाही म्हटलेलं, सगळ्या जगाला सुख व्हावं असं वागायचं आहे. आता हे असं जर वागणं आहे आणि ह्याला तर दैवी गुण म्हटलं आहे. अहिंसा हा दैवी गुण आहे आणि सगळ्या जगाशी काया वाचा मनानं अगदी आनंद होईल असंच वागायचं आहे असं भगवंत आपल्याला सांगतो आहे. म्हणजे असं आहे की समोर येईल त्याला मारणं किंवा त्याला घाबरवणं किंवा त्याला काय म्हणायचं घाबरवण्यासाठी मारणं, हे जे सगळं ही पशुवृत्ती आहे. म्हणजे आपण सहज अशी नजर टाकली आपल्याला वाटतं की आपल्या तळ्यावर टांगे असतात आणि मग त्या टांग्याला लावलेल्या घोड्यांनी चांगला जोरात गतीने जावं म्हणून चाबूक ओढलं, हे ह्याच्यात बसतच नाही. दुसऱ्याला त्रास होईल असं काहीच करायचं नाही आहे, याला अहिंसा म्हणायचं आहे. तर लगेच काही ते त्याच्याकडून चांगली कृती व्हावी म्हणून जरी त्या आधी चाबकाचा फटकावा तरी तोसुद्धा याच्यात बसत नाही, कारण त्याला पशुवृत्तीच म्हटलं आहे. गाईला, बैलाला, घोड्याला, कोणा जीवाला अशा प्रकारचं त्रास देणं हे काही अहिंसक बसणारी गोष्ट नाही. असं आहे की आपल्याला जसा जगण्याचा अधिकार आहे तसं सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे असं माणसांनी मानलं पाहिजे, कारण ही आपली मानवी प्रवृत्ती आहे. मी जसं आहे, मला जसं हवं आहे तसं इतरांना पण हवं आहे. एकमेकांना मदत करणं ही माणसाची प्रवृत्ती असायला पाहिजे आणि आहेच ही मुळात मानवी वृत्ती आहे. आणि मग हे जे सगळं शरीर वाचा मनसे रहाटणे म्हटलं आहे ना, यामध्ये हे सगळं अभिप्रेत आहे की जसं मला पाहिजे तसं इतरांना पण मिळालं पाहिजे अशी वृत्ती असणं, हा सगळा अहिंसा या शब्दामध्ये अर्थ अभिप्रेत आहे. सगळे ना एक अहिंसा शब्द या अर्थाने जर आपण नीट पाहिला की जगाला, फक्त आपल्याला किंवा आपल्या भोवतालच्या नाही, सगळ्या जगाला आनंद वाटेल अशा प्रकारचं आपल्याकडून कर्म होणं, ह्याला अहिंसाचं म्हणायचं. तर ह्याच्यामध्ये सगळे गुण येते. मग त्याच्यात क्षमा येईल, सहनशीलता येईल, बंधुभाव येईल, सहानुभूती येईल, त्याग, सेवा, अगदी आत्मबलिदानापर्यंतच्या सगळ्या गोष्टी ह्या एका अहिंसेमध्ये येतील. कारण दुसऱ्याला जराही त्रास होता कामा नाही अशी ही अहिंसेची सगळी विविध रूपं, सगळे गुण एकाच शब्दामध्ये येतील. असं आहे की आपण सामाजिक प्राणी आहोत, आपल्याला समाजामध्ये राहायचं आहे. आपण जे काही घडतो ते समाजामुळे घडतो. चांगलं वाईट जे काही आहे ते सगळं आपण समाजाकडून घेतलेलं असतं. त्यामुळे मग या अहिंसेनं आपल्याला म्हणजे सगळ्या समाजाला या अहिंसेमुळे एक स्थैर्य प्राप्त झालेलं असतं. समाजामध्ये आपण राहतो, समाजाने चांगलं असलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला जे काही राष्ट्रीय, सामाजिक, सामूहिक, वैयक्तिक असं जे काही सगळं प्रगती करून घ्यायची आहे ती प्रगती आपल्याला खऱ्या अर्थानं अहिंसेनं मिळेल. हे सगळे गुण त्याच्यामध्ये येतील तर आपली सगळ्यांची प्रगती होईल, आपली पण होईल, समाजाची पण होईल, वैयक्तिक पातळीवर पण होईल, सामूहिक पातळीवर पण होईल. अगदी जगाची, राष्ट्राची, सर्व क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला हवी असेल तर एका अर्थाने ह्या गुणाची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. सगळ्यांशी अत्यंत प्रेमाने जुळवून घेऊन वागलं, कुणाशी शत्रुत्व असताच कामा नये, वैराची शत्रुत्वाची भावनाच असता कामा नये. म्हणजे मारणं बिरणं काय, गुळकावणं पण नाही, परस्परांवर रागाने बोलणं हेही बरोबर नाही.
आता अलीकडे तर काय होतं की साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा इतकी अरेतुरेची भाषा येते आणि लगेच भांडण येतात. जरा आपल्याला रोजच्या रोज दिसतं की रस्त्यावरून जाणाऱ्यांनी समोरच्यांनी काहीतरी जरा चूक केली की हमरी तुमरीवरच लोक येतात. लगेच अगदी गाडीतून उतरून मारामारीपर्यंत सुद्धा पाळी येते. त्यामुळे मग असं वाटतं की अरे काय आपण एकीकडे त्या अहिंसेच्या शब्दाचा एवढा मोठा अर्थ पाहतो आहे आणि प्रत्यक्ष मात्र आपल्याला तसं काही दिसत नाही. आणि त्यामुळे ही जी काही आपली म्हणजे मुळात माणसाची ही जी काही वृत्ती आहे त्या वृत्तीलाच घाला बसते की का असं वाटतं. पण काही वेळा आपल्याला दुसरी पण बाजू, कारण मूळ जी माणसाची वृत्ती आहे ना ती वृत्ती माणसाचं असते. असं पण आपल्याला अनुभव येतो की कुठेतरी प्रवासामध्ये एखाद्याच सीटवर दोघांची भांडणं होतात आणि मग ती सीट माझी का तुझी अशा इतकी अमृतुमरी येते. आणि मग खरी माणसाची जी प्रवृत्ती आहे ना तो कोणीतरी खरोखर एखादा माणूस ते भांडण होऊ द्यायचं नाही, मध्ये पडतो, बाजूला करतो दोघांना, अगदी म्हणजे बाचाबाची मारामारी काही न होता इतका मनाचा मोठेपणा दाखवतो की स्वतःची जागासुद्धा तो दुसऱ्याला देतो आणि दोघांनाही थंड करण्याचा प्रयत्न करतो, स्वतःकडे कमीपणा घेतो, पण भांडण थांबवण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे खऱ्या अर्थाने ही माणुसकीचा किंवा हा जो मानवी वृत्तीचा भाग आहे की मुळात कोणाला असं भांडाभांडी अरेरावी एकमेकांना हे करणं खरं म्हणजे आवडत नाही. तसं घडत नाही हा भाग वेगळा, पण असे दोन्ही प्रकारचे दृश्य आपल्याला दिसतात. एकीकडे आपल्याला अहिंसेचा कुठे शब्दशः काही कोणाला त्याचं सोयीसुतकच नसल्यासारखं लोक वागतात हेही दिसतं आणि एकीकडे आपल्याला अशा प्रकारचं कोणीतरी सामोपचारण घेत आहे, आपल्याकडे कमीपणा घेत आहे, आपल्याला त्रास करून घेत आहे पण दुसऱ्याला जागा देत आहे असं पण दिसतं. हा जो काही सामाजिकतेचा बंधुभावनेचा प्रत्यय आपल्याला येतो याला अहिंसा म्हणायचं. पण परत लक्षात घ्यायचं की याचा अर्थ आपल्याकडे कमीपणा घेणं म्हणजे बावळटपणा नाही दाखवायचा आहे. तो कमीपणा दुसऱ्यासाठी दुसऱ्याबद्दल असलेल्या सहानुभूतीसाठी आपल्याकडे कमीपणा घेणं असं आहे. त्या आयुष्यामध्ये कष्ट, स्वार्थत्याग वगैरे वगैरे सगळं आहे, अगदी समर्पण पण आहे. आपल्याला थोडा त्रास झाला तरी चालेल अशा प्रकारच्या भावना पण त्याच्यामध्ये आपण माऊलींच्या ओव्यांमधनं बघायचंच. पण हे सगळं विचार करता करता आपल्याला आठवण होते ती भगवद्गीतेमधल्या पहिल्या अध्यायात जे अर्जुनाचं सांगणं आहे की अर्जुनाला जेव्हा प्रत्यक्ष दोन्ही युद्धाच्या सैन्याच्या मध्ये रथ भगवंताला आणायला तो सांगतो कृष्णाला आणि मग ते जेव्हा तो पाहतो की आपल्याला कुणाशी युद्ध करायचं आहे आणि तेव्हा त्याचं जे काही घडतं एतानांतो इच्छामी घडतोपी मधुसूदन आपली त्रैलोक्य राज्याचं हे तो किंमू मही कृते. आणि तो भगवंताला विचारतो की अरे मधुसूदना, हे मला जरी मारण्यास तयार झाले ना किंवा मला अगदी त्रैलोक्याचं राज्य जरी मिळणार असलं ना तरी एतान हंतो इच्छामी, मी यांना मारू शकत नाही, माझी इच्छा नाही. काय करू मी त्या महीकृते एवढ्या पृथ्वीचं राज्य घेऊन मी करू काय माझ्या माणसाला मारून. ही अर्जुनाची सुरुवातीची म्हणजे जेव्हा युद्ध सुरू व्हायचं आहे पण सैन्य समोरचं पाहिलं आणि त्याच्यामध्ये असणारी सगळी आपली नातेवाईक मंडळी पाहिली आणि मग त्यांनी असं भगवंताला सांगितलं की कौरवांनी माझ्यावर आक्रमण केलं तरी चालेल, मी युद्ध करणार नाही. निहत्यधार्त राष्ट्रांना का प्रीतीस्या जनार्दन, असं सगळं विचारलं. ह्या धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला काय सुख मिळणार आहे, आमचेच आहेत सगळे. अहोबत पापम करतो व्यवस्थितावयम यज्ञराज सुख लोभेनं अंतुम सजनमुद्यता. काय अर्जुन सांगतो आहे की हे मोठं पाप मी करतो आहे आणि असं पाप करण्यास आम्ही कसं काय तयार झालो, केवळ राज्याच्या सुखाचा लोभ आणि म्हणून आपल्या परिवारातल्या लोकांना मारायला तयार व्हायचं. असा हा अर्जुनाचा जो विचार आपण पाहिलं तसं पाहिलं तर हा अर्जुनाचा विचार कसा चुकीचा आहे हे ऐकून भगवंत त्याची चांगलीच संभावना करणार आहे. त्याला तो म्हणतो आहे की तुझं सगळं पौरुषहीन बोलणं आहे, अनार्य असं बोलणं आहे, प्रज्ञावादांश भासाचे नुसतं अगदी बोलणं मोठं पंडिताचं सांगतो आहेस परंतु ते वागणं सगळं तुझं चुकीचं आहे. आता आपल्या लक्षात येईल की अहिंसा शब्दाचा अर्थ आपण पाहतो आहे आणि भगवंत त्याला सांगता हे नुसतं तुझं बोलणं दिसायला चांगलं आहे, बुद्धिमान असल्याचं दाखवतो आहेस पण वर्तन तुझं चुकीचं आहे. आता आपल्याला अहिंसा शब्दाचा खरा अर्थ कळेल. म्हणजे अर्जुनाचं जे हे बोलणं आहे ना ते सामान्य तुमच्या आमच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर आपल्याला अगदी बरोबर वाटतं, जवळचं वाटतं. मी तर अनेकदा असं म्हणते की आम्ही पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्याच पार्टीत असतो की खरोखरच समोर आपले आप्तस्वकीय दिसल्यावर तो म्हणतोय तो बरोबरच आहे. म्हणजे युद्धाच्या प्रारंभी अगदी
अशा प्रकारच्या हिंसाचार होईल याची जी काही भीती अर्जुनाला वाटली आणि म्हणून तो युद्ध करायला तयारच होत नाही आहे, असं सगळं जो काही विचार आहे तो अगदी बरोबर आहे असं आपल्याला वाटतो. परंतु आता आपल्याला कळणार आहे की असं दुष्टांचं निर्दालन न करणं ही हिंसा आहे. दुष्टांचा नाशच झाला पाहिजे. म्हणजे पहलगामला तुम्ही हिंदू आहात का, तर हिंदू आहात म्हणून ठार मारणं हा आतंकवाद झाला. पण ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना मारणं ही अहिंसा झाली. ती त्यांनी हिंसा केली की तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्हाला मारून टाकलं, ती त्यांनी हिंसा केली. आता ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना मारणं ही अहिंसा झाली. अशा पद्धतीनं आपल्याला अहिंसा शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आज आपण थोडीशी ओळख करून घेतली, आपण विचार प्रवृत्त केलं. अर्जुन काय सुरुवातीला म्हणतो आहे, आपण पण अर्जुनासारखे कसा विचार करतो, आणि मग सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दालन ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्यामध्ये होतात त्याला अहिंसा म्हणायचं आहे. याचा विचार आपण अधिक खोलवर करूया, तो पुढल्या वेळेस करूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.